Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Eduon Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स. दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ आवर टॉपिक दॅट इज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन विच वॉज टू बिग अँड आय होप की तुम्हाला पूर्ण सगळं काय म्हणतात जेवढे काही लेक्चर बनवले सगळे समजले असतील, काय तुमचे डाऊट्स राहिले नसतील या टॉपिकमध्ये. इन केस जरी काही डाऊट्स वगैरे असतील देन कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा सांगू शकता की हा पॉईंट नाही समजला किंवा ह्या टॉपिकवरती थोडंसं वेगळ्या वेने किंवा ह्यावरती थोडंसं ट्रिकी बनवून सांगा वगैरे असं काही तुमचे जर काय हे असतील, तुम्हाला काय नीड असेल देन यू कॅन आस्क इन द कॉमेंट सेक्शन. ओके ठीक आहे. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर दॅट इज द व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स. ओके, व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स हा थोडासा थेरॉटिकल म्हणजे हा जो काय म्हणतात लास्ट वन पार्ट आहे तो थेरॉटिकल आहे, सो इथे जास्ती सांगण्यासारखं असं काही नाही, बट आय विल ट्राय टू मेक यू इंटरेस्टिंग. ओके, व्हायरसेस जे आहेत ना दॅट इज नॉट इन व्हिटाकर्स 5 किंगडम. म्हणजे 5 किंगडम जे क्लासिफिकेशन होतं ना व्हिटाकरचं त्याच्यामध्ये हे 5 व्हायरसेस नव्हते. म्हणजे आपल्याला जे आपण कधी कधी आजारी पडतो, आता म्हणतो की आपण व्हायरल इन्फेक्शन झालं, दॅट इज नथिंग बट व्हायरसमुळे झालेलं असतं. ओके, आता मध्ये कोरोना व्हायरस आलेला, सो दॅट आर व्हायरसेस. ओके, हे कसे असतात ॲक्च्युली आउटसाईड होस्ट म्हणजे होस्टच्या बाहेर इनर्ट आणि क्रिस्टलाईन असतात. इनसाईड जेव्हा होस्टच्या बाहेर असतात ना तेव्हा इनर्ट आणि क्रिस्टलाईन असतात. जेव्हा इनसाईड म्हणजे ते होस्टमध्ये जातात तेव्हा काय करतात, टेक ओव्हर द मशिनरी, रेप्लिकेट आणि किल द होस्ट. म्हणजे जेव्हा ते सेलमध्ये जातात, जेव्हा बाहेर असतात तेव्हा काही इश्यू नाही, पण जेव्हा ते सेलमध्ये जातात तेव्हा सेलमध्ये जाऊन काय करतात, तिथली मशिनरी सगळे टेक ओव्हर करतात आणि ते तो स्वतःला रेप्लिकेट करतात आणि त्या सेलला पुरा मारायला चालू करतात, जेणेकरून मग तेव्हा आपण आजारी पडतो. मग हे लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, तर दॅट इज बॉर्डर लाईनवरती. ओके, मग ह्याची हिस्ट्री काय काय आहे बाबा, तर हे पास्टियरनं नाव व्हायरस हे नाव दिलेलं आहे. ओके, पॉयझनस फ्लूडवरून नाव दिलं आहे की बाबा नेम्ड व्हायरस. ओके, इव्हॅन ऑस्किन काय केलं तर मोझॅक डिसीज ऑफ टोबॅकोचं जो मोझॅक डिसीज आहे ना स्मॉलर दॅन बॅक्टेरिया असं काहीतरी आहे सांगितलेलं. ओके, बेजरिंगनं काय म्हटलं 1898ला कंटेन फ्लुइडम इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लूइड असं काहीतरी सांगितलं. त्यानंतर स्टॅनलीनं व्हायरस क्रिस्टलाइज मेनली प्रोटीन आहे सांगितलं. ओके, दॅट्स इट. आता ह्याचं स्ट्रक्चर काय, न्यूक्लिओ प्रोटीन कोट दॅट इज प्रोटीन कोट प्लस न्यूक्लिक ॲसिड दॅट इज कॅप्सिड ऑफ कॅप्सोमर्स. ओके, कॅप्सिड ऑफ कॅप्सोमर्स. ओके डन. त्याचं जेनेटिक मटेरियल काय असतं तर DNA और RNA, नेवर बोथ. ह्याचं जेनेटिक मटेरियल एक तर DNA असणार किंवा RNA असणार, दोन्ही एक कधीच असू शकत नाही. ओके, प्लांट व्हायरसेस, प्लांटवरती जे व्हायरस अटॅक करतात ना सिंगल स्टँडर्ड RNA असतात. ओके, आणि ॲनिमलवरती जे व्हायरस अटॅक करतात ना दॅट इज सिंगल स्टँडर्ड RNA, डबल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड DNA सुद्धा, म्हणजे त्यांच्यामधलं जे जेनेटिक मटेरियल असतं ना हे असू शकतं. ओके, आता बॅक्टेरियोफाज म्हणून एक व्हायरस आहे, त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ना दॅट इज डबल स्टँडर्ड DNA. बॅक्टेरियोफाज इज नॉट बॅक्टेरिया. ओके, दॅट इज द व्हायरस विच इज डबल स्टँडर्ड DNA. त्याच्या कोणता DNA असतो, डबल स्टँडर्ड DNA, सो दॅट इज कॉल्ड एज अ बॅक्टेरियोफाज. इट इज नॉट बॅक्टेरिया. ओके, इट इज नॉट बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफाज म्हटलं की बऱ्याच जणांना बॅक्टेरिया वाटतं, बट इट इज नॉट बॅक्टेरिया, इट इज व्हायरस. त्याच्याकडं डबल स्टँडर्ड DNA असते. ओके, कॅप्सिड फॉर्म्स हेलिकल और पॉलीहेड्रल. कॅप्सिड फॉर्म जे असतात ना हेलिकल और पॉलीहेड्रल. डिसीज कोणते फॉर्म करते बाबा, फ्ल्यू, मम्स, स्मॉल पॉक्स, हर्ब्स, एड्स, हे सगळे डिसीज हे करते. ओके, प्लांटमध्ये कोणते डिसीज फॉर्म करते, मोझॅक लीफ कर्ल, येल्लोविंग, व्हेन क्लिअरिंग, स्टंटेड ग्रोथ, हे सगळे हे फॉर्म करते. हिअर यू कॅन सी द स्ट्रक्चर. तर हे झालं व्हायरसेस. आता व्हायरॉइड काय, डिस्कवर्ड बाय टिओ डायनरने हे डिस्कवर केले. ओके, तर इन्फेक्शियस फ्री RNA हे कसं असतं, इन्फेक्शियस असते आणि RNA फ्री असते आणि लो मॉलिक्युलर, एकदम म्हणजे व्हायरसपेक्षा लो मॉलिक्युलर वेट, नो प्रोटीन कोट, म्हणजे प्रोटीन कोट नसतो, लो मॉलिक्युलर वेट,
फ्री RNA, एक्झाम्पल पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज यानं कॉज केलेलं. ओके, व्हायरॉइड्स कोणी डिस्कवर केले? व्हायरॉइड्स टिओडायनर. ओके, टिओडायनरने डिस्कवर केले 1971 आणि हे लो मॉलिक्युलर वेट, नो प्रोटीन कोट नसतं ह्याच्यामध्ये आणि लो काय म्हणतात मॉलिक्युलर फ्री RNA पण नसतं ह्याच्यामध्ये. पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज हे केलं. ओके, दॅट्स इट. त्यानंतर लास्ट वन इज द लायकेन काय करते तर सिम्बायोटिक असोसिएशन अल्गीसोबत असते, दॅट इज द फायकोबायंट आणि ऑटोट्रॉपिक मेक्स फूड. ओके, हे ऑटोट्रॉपिक असते मेक्स फूड. फंगायसोबत जे असते दॅट इज द मायकोबायंट हेटरोट्रॉपिक असते, प्रोव्हाइड शेल्टर प्लस मिनरल्स अँड वॉटर. ओके, अपेअर एज सिंगल ऑर्गॅनिझम, पोल्युशन इंडिकेटर्स ॲबसेंट इन पोल्युटेड एरिया, म्हणजे जी लायकेन्स असतात ना पोल्युटेड एरियामध्ये ॲबसेंट असतात. ओके, हेअर्स द इन शॉर्टमध्ये सगळं दिलं. व्हायरसेस सेल्युलर पॅरासाइट्स विथ DNA और RNA प्लस प्रोटीन कोट असते. ओके, व्हायरॉइड्स नेकेड RNA स्मॉलर दॅन व्हायरसेस आणि हे अल्गी फंगाय ह्याच्यासोबत सिम्बायोसिस पोल्युशन इंडिकेटर असतात. ओके, दॅट्स इट. एकदा लास्ट टाइम बघूया आपण काय काय ह्याच्यामध्ये सांगितलेलं. व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स. व्हायरसेस काही ह्याला व्हिटागरच्या 5 किंगडममध्ये काही ह्याला कुठं जागा भेटली नाही. सेल्युलर नॉन सेल्युलर असतात. ओके, आउटसाईड होस्टच्या बाहेर साईडला राहतात. ओके, इनर्ट क्रिस्टलाईन असतात. ओके, जेव्हा होस्टमध्ये जातात तेव्हा तिथली होस्टची मशिनरी सगळी टेक ओव्हर करतात, रेप्लिकेट आणि किल द होस्ट, पूर्ण होस्टला किल करतात. ओके, मग आणि तिथली पूर्ण मशिनरी घेतात. ओके, मग लिव्हिंग नॉन लिव्हिंग बॉर्डर लाईनवरती. हिस्ट्री ह्याची जर हिस्ट्री म्हटलं देन ह्याची हिस्ट्री म्हटलं तर पास्ट इयरनं ह्याला नाव दिले व व्हायरस, पॉयझनस फ्लूइडवरून नाव दिलं व्हायरस. इव्हॅनस्किन काय केलं, मोझेक डिसीज ऑफ टोबॅकोचा जो मोझेक डिसीज आहे ना स्मॉलर दॅन बॅक्टेरिया ह्याच्यावरून इव्हॅनस्की हे केलं. ओके, बेजरिंगनं कंटेन विवियम फ्लुइडम, इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लुइड. ओके, स्टॅनली नाही ते व्हायरसेस क्रिस्टलाइज मेनली प्रोटीन असते. स्ट्रक्चर इज न्यूक्लिओप्रोटीन म्हणजे काय, एक तर प्रोटीन कोट असते प्लस न्यूक्लिक ॲसिड. जेनेटिक मटेरियल DNA और RNA दोन्हीपैकी एक असते, दोन्ही कधीच नसतात. ओके, प्लांट व्हायरसेसमध्ये जे असते ना सिंगल स्टँडर्ड RNA, ॲनिमल व्हायरसेस दॅट इज द सिंगल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड RNA असू शकते किंवा डबल स्टँडर्ड DNA सुद्धा असू शकते. ओके, बॅक्टेरियोफाज इज नॉट बॅक्टेरिया, इट इज द व्हायरस विच हॅज डबल स्टँडर्ड DNA. ओके, कॅप्सिड फॉर्म्स हेलिकल और पॉलीहेड्रल. डिसीजेस ही ह्युमनमध्ये हे प्लांटमध्ये. ओके, आता व्हायरॉइड्स आहे ते डिस्कवर्ड बाय टिओडायनर, इन्फेक्शियस फ्री, लो मॉलिक्युलर वेट, नो प्रोटीन कोट आणि त्यानंतर एक्झाम्पल पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज, लायकेन्स दॅट दी सिम्बायोटिक असोसिएशन, अल्गल जे असते ते फायकोबायंट, ऑटोट्रॉपिक मेक्स द फूड. ओके, फंगल दॅट दी मायकोबायंट, heterotrophic provides a shelter, minerals plus water. Okay, appears as a single organism, pollution indicators absent in polluted areas. Okay, that's the हे short मध्ये सगळं. Okay, hope you got it. Okay, thank you. थँक्यू सो मच. आय होप की हा पूर्ण टॉपिक तुम्हाला समजला असेल आणि याच्यामध्ये काही तुमचे डाऊट्स वगैरे नसतील. इन केस जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील देन यू कॅन आस्क मी इन द कॉमेंट सेक्शन. आय विल डेफिनेटली रिप्लाय. किंवा तुम्हाला आणखी कोणत्या चॅप्टरवरती वगैरे बनवून पाहिजे असतील व्हिडिओ देन यू कॅन कमेंट. आय विल डेफिनेटली वर्क ऑन इट. ओके, किंवा कोणता एखादा टॉपिक समजला नाही वगैरे तसं असेल देन तसं सांगा. देन आय विल डेफिनेटली त्याच्यावरती पुन्हा व्हिडिओ बनवून टाकेन. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्लांट किंगडम या चॅप्टरसोबत भेटूया. ओके, बाय बाय.